नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. अमरावती ते अंजनगाव, धामणगाव ते दर्यापूर, राज्यात कुठेही नजर फिरवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एकच चित्र ठळकपणे दिसते. भाजपासह सर्वच पक्षात नेते मंत्र्यांचे नातेवाईकच उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाही विरोधात वारंवार बोलतात, पण आता प्रश्न असा, भाजपलाच सक्षम तळागाळातील उमेदवार मिळत नाहीयेत का? अमरावती जिल्ह्यातील नगराध्यक्ष उमेदवारीत घराणेशाहीला जणू उघडपणे बळ दिल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना कार्यकर्त्यांची आपली संधी म्हणून ओळख होती, परंतु याच निवडणुकीत घराणेशाही ठळकपणे पुढे आली असून इच्छुक कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. आमदारकीनंतर नगराध्यक्ष पदही घरातच ठेवायचं अशी अपेक्षा काही आमदारांकडून दिसत असल्याची टीका सुरू आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेत भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे अडसड यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. दर्यापूर नगर परिषदेत अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्याची जे महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, काँग्रेसची घराणेशाही असो बीजेपीची घराणेशाही असो, कार्यकर्ता फक्त यांना सतरंजा उचलण्यासाठी, फक्त नारेबाजी करण्यासाठी आणि नेत्याले डोक्यावर उचलण्यासाठी, इतक्यासाठी कार्यकर्त्याचा वापर होत आहे. जेव्हा कार्यकर्त्याला न्याय द्यायचं जेव्हा काम येते, जेव्हा जिल्हा परिषद महानगरपालिका याची आतुरतेने सामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, तो मनपा जिल्हा परिषद नगर परिषद याची वाट आतुरतेने पाहत होता. 8 वर्षापासून निवडणूकच नव्हती आणि त्यासाठी आज वाट पाहणारा कार्यकर्त्याचं हे मरण झालेलं आहे. यांनी घराणेशाहीमध्ये या मंत्र्यांनी, आमदारांनी स्वतःचे मुलं, स्वतःच्या बायका, स्वतःच्या सुनी, स्वतःचे पुतणे हे नगराध्यक्ष पदासाठी, या जिल्हा परिषदच्या पदासाठी यांनी बाहेर आणलेले आहे. हे कार्यकर्ता फक्त यांना सतरंजी उचलासाठी त्यांना पाहिजे. मी बीजेपीचा, या काँग्रेसचा, या घराणेशाहीचा मी जाहीर निषेध करतो. कार्यकर्ते हो, सांभाळून जा. म्हणजे मायबापापेक्षा जो आपण नेत्याला मानतो, मायबाप मेले पाहिजे पण नेता जिवंत राहिला पाहिजे, हे विचारसरणी सोडा आणि त्यांनाही धडा शिकवा. बीजेपी असो, काँग्रेस असो, त्यांनाही आपण धडा शिकवला पाहिजे. आणि आपण जे मेहनत करतो पक्ष उभा करण्यासाठी, कार्यकर्त्याच्या हिमतीवर जो पक्ष उभा होतो, तो पक्ष जेव्हा कार्यकर्त्याला डावलला जातो तेव्हा त्या नेत्याला झोडपलं पाहिजे. त्या पक्षाच्या नेत्याला झोडपलं पाहिजे, त्या पक्षाचा निषेध केला पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. काँग्रेसचा कार्यकर्ता असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो, बीजेपीचा कार्यकर्ता असतो. कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याच्या भावना समजून रस्त्यावर उतरून नेत्याची धुलाई केली पाहिजे. अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा यश लवटे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलाय. भाजप आणि शिवसेना उबाटा गट या दोन्ही पक्षांनी तिकीट घरातच दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देखील तीव्र उमटत आहेत. आम्ही दिवस रात्र पक्षासाठी झटायचं आणि तिकीट मात्र घरातच फिरणार, आम्ही काही सतरंजीच उचलायच्या का, असे प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहेत. भाजप हा पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जे घराणेशाही होती त्याच्या विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे. नरेंद्र मोदींनी अनेकदा भाषणातून सांगितलं की हा परिवारवाद आपल्याला उघडून फेकायचा आहे. मात्र आता सध्या राज्यात ज्या नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका होत्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर सत्ताधारी असणाऱ्या मंत्री, आमदार, माजी खासदार यांच्या पत्नी, भाऊ, बहीण, सून यांना त्यांनी उमेदवारी दिल्याचं चित्र राज्याच्या एकंदर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. नगराध्यक्षपद हे तालुका लेवलला अतिशय महत्वाचं ठिकाण असतं आणि तिथली सत्ता जर समजा आपल्याच घरात असली तर ती आपल्याला हवी आहे. या ईर्षेपोटी त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या कुटुंबातील लोकांना दिलेला. त्यांना राजकारणामध्ये दुसरा हस्तक नको,
तो जर स्पर्धक नको, तो जर स्पर्धा निर्माण करत असेल तर आपल्या राजकारणामध्ये तो उद्या आमदारकीची तिकीट मागू शकेल. म्हणून की काय हे आपल्याच घरामधले नीत आहे. म्हणून मी विडंबनातच मग लिहिलं की भाजपला सक्षम उमेदवार मिळत नाही काय. कारण का आजच्या राजकारणामध्ये पाहतो आहे की भाजपाने एकाही ठिकाणी उमेदवारी अर्जच दिले नाहीत. महत्वाचा पहिले पक्ष उमेदवारी अर्ज घ्यायचे, मुलाखती घ्यायच्या, परंतु तुम्ही पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला उमेदवारी अर्जच उचलल्याचे दिसून येणार नाही. आणि म्हणून मग त्यांच्याचकडे सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबातील सुनांना, पत्नींना, आईला उमेदवारी अर्ज देऊन निवडणुकीत उभं राहिलेला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात कार्यकर्ते केवळ आणि केवळ सतरंजा उचलण्यासाठी राहिलेले आहेत असं एकंदर चित्र आहे. राज्यात अनेक वर्षांनी होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये परिवारवाद हा मुद्दा आता नव्या राजकीय चर्चेचं केंद्र बनतोय. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.